झालेले आहेत स्वतः जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत. दादा, हा आक्रोश आहे असं म्हणावं लागेल का? आता याच्यापेक्षा सरकारला काय बघायचं काय माहिती, मुख्यमंत्र्यांना यापेक्षा आणखीन काय बघायचं. जर आता शांततेत आणखीनही मराठी आमचे खून होऊन जर असले तर न्याय द्यायचा नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय बघायचंय काय माहिती. या राज्याचा कसा मुख्यमंत्री विध्वंस घडून आणायला लागलेत त्यांच्याच नेत्याच्या माध्यमातून, त्यांच्या जातीवादी असणाऱ्या त्या 5-6 नेते जवळ धरलेत जे आरक्षणाविषयी जातीवाद करतात, जनतेत जातीवाद करतात आणि अशांना पकडून त्यांना काय विध्वंस घडवून आणायचा या राज्यात माहिती नाही मुख्यमंत्र्यांना नेमकं काय घडवून आणायचं. पण आम्ही पण मराठी आहेत, जर एकदा संयमाचा बांध तुटला न्याय आम्ही घेणार. सरकारला हा मोर्चा बघितल्यानंतर मुख्य आरोपी जे आहेत ते त्यांना अटक करतील असं तुम्हाला वाटतंय का? आता करतातच कवा, काल परवा म्हणले ते मी कुणा सोडणार नाही, धरलंच नाही सोडता कुणाला. चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. चौकशी कोणाची करता? आरोपीची अटक नाही, तपास कोणाचा करता? चौकशी करायला माणूस तर अटक पाहिजे ना, तरच चौकशी करताल ना. शेवटी समाजाने आशा ठेवलेली, पण हे खरं सांगतो हे मराठी हे एकदा आता खून झाला, याच्यापेक्षा अंतिम तर काही नाही. मग जीवावर उद्धार होते मराठी सुद्धा. शेवटी मराठ्यांना सुद्धा ते जर आमच्यावर हल्ले करायला लागले, दहशत करायला लागले, जशा तसं उत्तर द्यावं लागणार. आणि इथून पुढे मराठ्यांनी धाडशी व्हावं, आपण कोणाच्या वाटा जायचं नाही, पण जशाला तसं उत्तर द्यावं लागेल. ते जर माणसं मारायला लागले, हल्ले करायला लागले, गोळ्या घालायला लागले तर स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर मराठ्यांना यापुढे द्यावं लागणार. किती दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही द्याल सरकारला आरोपीला अटक करण्यासाठी? बघूयात ना आता आजचे काय करतात काय नाही, नसता मग तर त्यांना जेरेस्त आणावं लागणार, आणणार आहे. आपण बघितलं तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि यांनी सरकारला इशारा दिला की जशाला तसं मराठा समाज आता उत्तर देणार आहे.